नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फार्मसी अंतर्गत निघणाऱ्या विविध पदांची तयारी करत असताना कम्युनिटी फार्मसी हा त्यामधला अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि कम्युनिटी फार्मसीच्या अंतर्गत येणारा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे प्रिस्क्रिप्शन, तो आपण डिस्कस करूया. तर चला, प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय ते एकदा आपण डिटेलमध्ये पाहूया. तर मित्रांनो, समजा फॉर एक्झाम्पल आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांना सांगतो की डॉक्टर साहेब मला कसतरी होतंय. आणि डॉक्टर साहेब काय करतात, व्हॉट इज द रिझन बिहाइंड द कसतरी, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायग्नोसिस. म्हणजेच काय, डॉक्टर आपल्या त्या कसतरी मागं काय रिझन आहे हे शोधतात. या प्रोसेसला आपण डायग्नोसिस असं म्हणतो. आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट डायग्नोसिस, त्या डायग्नोसिसच्या बेसवरती डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन लिहून देतात. आणि ते मेडिसिन लिहिताना जे पेज वापरलं जातं, जो कागद वापरला जातो, त्याला म्हणतो मित्रांनो आपण प्रिस्क्रिप्शन. समजलं मित्रांनो, त्याला म्हणतो आपण प्रिस्क्रिप्शन. आणि हे जे काही प्रिस्क्रिप्शन आहे, हे प्रिस्क्रिप्शन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन फिजिशियन, फार्मासिस्ट अँड पेशंट. प्रिस्क्रिप्शन हे फिजिशियन म्हणजेच डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पेशंट यांच्यामधली एक लिंक आहे. कसे, समजा आपण ज्यावेळेस हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी आपल्याला मेडिसिन दिलं, डॉक्टरांनी आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलं. आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण काय केलो, डायरेक्टली मेडिकल स्टोअरमध्ये गेलो, ना की एखाद्या स्वीट होममध्ये किंवा ना की एखाद्या स्टेशनरीमध्ये. आपण ते प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकलमध्ये गेलो आणि फार्मासिस्टला काहीही न बोलता प्रिस्क्रिप्शन दिलं, तर फार्मासिस्ट काय करतो, त्या प्रिस्क्रिप्शननुसार आपल्याला मेडिसिन डिस्पेन्स करतो. दॅट्स वाय प्रिस्क्रिप्शन इज द लिंक बिटवीन फिजिशियन, इट मीन्स डॉक्टर, पेशंट अँड फार्मासिस्ट. ही काय आहे, एक लिंक आहे. आणि जनरली प्रिस्क्रिप्शन हे पेपरवरती लिहिलं जातं मित्रांनो, परंतु नावडेज इट अवेलेबल इन प्रिंटेड और डिजिटल फॉर्मॅट अल्सो. आता हे काय आहे, डिजिटल आणि प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये देखील भेटायला लागलेलं आहे. त्यानंतर हा प्रिस्क्रिप्शन शब्द जो आहे हा लॅटिन भाषेमधून आलेला आहे. प्रिस्क्रिप्शन शब्द कुठून आला मित्रांनो, तर हा लॅटिन भाषेमधून आलेला आहे. आणि दोन शब्दांना मिळून प्रिस्क्रिप्शन हा शब्द बनलेला आहे. त्यातला पहिला शब्द आहे प्री इट मीन्स बिफोर. आणि स्क्रायबर इट मीन्स टू राईट. म्हणजेच काय मित्रांनो, प्रिस्क्रिप्शन मीन्स टू राईट बिफोर. म्हणजेच काय, तर डिस्पेन्सच्या अगोदर ज्याच्यावरती लिहिलं जातं त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, प्रिस्क्रिप्शन म्हणणार. प्रिस्क्रिप्शन जनरली रिटन इन इंग्लिश लँग्वेज. प्रिस्क्रिप्शन जनरली हे इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलं जातं. परंतु प्रिस्क्रिप्शन लिहित असताना डॉक्टर काय करू शकतात, तर काही लॅटिन वर्ड्स आणि काही लॅटिन ॲब्रिव्हेशन्सचा वापर देखील करू शकतात फॉर सेव्ह टाईम. मग फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या प्रिस्क्रिप्शनवरती तुम्हाला ओडी असा शब्द आला तर त्याचा अर्थ घ्यायचा वन्स इन अ डे. एखाद्या प्रिस्क्रिप्शनवरती BID असा ॲब्रिव्हेशन आलं, त्याचा अर्थ घ्यायचा ट्वाईस इन अ डे. यासारखे जे काही लॅटिन वर्ड आणि लॅटिन वर्डचे ॲब्रिव्हेशन्स आहेत, हे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहिताना यूज करू शकतात. समजलंय, हे आहे प्रिस्क्रिप्शनचा बेस. त्यानंतर आपण प्रॉपर डेफिनेशन पाहूया की प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय. तर प्रिस्क्रिप्शन ही एक ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर कोण देणार आहे, तर ही ऑर्डर डॉक्टर फार्मासिस्टला देणार आहे. आणि अजून कोण देऊ शकतं, तर ज्यांच्याकडे प्रॉपर लायसन आहे, प्रॅक्टिसचं प्रॉपर लायसन आहे, जसं की फॉर एक्झाम्पल डेंटिस्ट अँड व्हेटरनरियन, दीज आर लायसन प्रॅक्टिशनर. मग हे पण काय करू शकतात, म्हणजेच फार्मासिस्टला ऑर्डर देऊ शकतात. ती ऑर्डर काय असते, तर ती ऑर्डर असते टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स मेडिसिन. म्हणजे मेडिसिन तयार करा आणि पर्टिक्युलर पेशंटला ते मेडिसिन द्या. याला काय म्हणणार आपण, डेफिनेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन. एकदा पाहून घेऊ आपण, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन इज डिफाईन ॲज इट इज अ रिटन ऑर्डर फ्रॉम अ रजिस्टर मेडिकल practitioner. It is a written order from a registered medical practitioner or other properly licensed practitioner such as a dentist or veterinarian to pharmacist. म्हणजे काय की मित्रांनो, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरने आणि जे काही अदर प्रॉपरली लायसन प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी फार्मासिस्टला काय दिली, ऑर्डर दिली. आणि त्या ऑर्डरमध्ये काय सांगितलंय, टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स
टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स स्पेसिफिक मेडिकेशन टू द पेशंट. एक स्पेसिफिक मेडिकेशन काय करा, कंपाऊंड करा आणि कंपाऊंड केलेलं मेडिकेशन त्या स्पेसिफिक पेशंटला डिस्पेन्स करा, टू गिव्ह, त्या पेशंटला द्या. त्याला काय म्हणणार आपण, डेफिनेशन म्हणणार. दिस इज द डेफिनेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन. देन प्रिस्क्रिप्शन हॅव 8 पार्ट. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो ते म्हणजे पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन किंवा पिलर्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन जे तयार केलं जातं किंवा लिहिलं जातं ते लिहिण्याच्या मेथडवरनं प्रिस्क्रिप्शनचे 8 पार्ट पडतात. प्रिस्क्रिप्शन पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन हॅव 8 पार्ट्स. प्रिस्क्रिप्शनला 8 पार्ट्स पडतात किंवा 8 पिलर्स पडतात. मग हे कशाच्या बेसवरती पडतात? ऑन द बेस ऑफ टिपिकल फॉर्मॅट. प्रिस्क्रिप्शन लिहिण्याच्या फॉर्मॅटवरती प्रिस्क्रिप्शनचे 8 पार्ट पडतात. त्यातला पहिला पार्ट येतो डेट, दुसरा पार्ट येतो नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट, तिसरा पार्ट येतो सुपरक्रिप्शन, चौथा पार्ट येतो इनक्रिप्शन, पाचवा पार्ट सबस्क्रिप्शन, सिग्नेचरा, रिन्युअल इन्स्ट्रक्शन, सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. दीज आर द 8 पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. आणि हे जे काही 8 पार्ट्स आहेत प्रिस्क्रिप्शनचे, हे 8ही पार्ट्स एका ह्या सिक्वेन्स जे या सिक्वेन्समध्ये दिलेले आहेत ते याच सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचे असतात मित्रांनो. कारण आपण बघतो की जेव्हा आपण एखादं प्रिस्क्रिप्शन बघतो, प्रिस्क्रिप्शन पाहिल्याच्या नंतर ही डेट ही त्याच्या वरतीच असते. पहा, डेट आपण कधी पाहिलंय का डेट बिलो लिहिलेली आहे डॉक्टरांनी? नाही. तर डेट ही वरतीच असते. त्याखाली पेशंट नेम असतं, त्या पेशंट नेमच्या खाली त्याचं जेंडर असतो, एज असतो आणि त्यानंतर RX आणि मेडिसिनचे नावं लिहिलेलं असतात मित्रांनो. मग दॅट्स वाय पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन किती पडतात? तर 8 पडतात. कशाच्या बेसवरती पडतात? तर ते बेस्ड ऑन टिपिकल फॉर्मॅट ऑफ रायटिंग. प्रिस्क्रिप्शन आपण कसं लिहितो त्याच्या बेसवरती त्याचे 8 पार्ट्स पडतात. पहिला पार्ट डेट, द सेकंड नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट, सुपरक्रिप्शन, इनक्रिप्शन, सबस्क्रिप्शन, सिग्नेचरा, रिन्युअल इन्स्ट्रक्शन, सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द फिजिशियन. दीज आर द 8 पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन. देन त्यातला पहिला पार्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया, तो म्हणजे डेट. मित्रांनो, डेट का गरजेची असते प्रिस्क्रिप्शनवरती? तर डेट मस्ट बी मेन्शन ऑन द प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शनवरती डेट ही गरजेची असते. का असते? तर टू फाइंड आउट द डेट ऑफ प्रिस्क्रायबिंग. आपल्याला काय करणं गरजेचं असतं? प्रिस्क्रिप्शनवरती जी काही डेट दिलेली आहे ती डेटवरून आपण ठरवू शकतो की पाठीमागं हे प्रिस्क्रिप्शन कधी डिस्पेन्स केलं होतं. तर टू फाइंड आउट द डेट ऑफ प्रिस्क्रिप्शनची डेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला प्रिस्क्रिप्शनवरती डेट गरजेची असते. त्यानंतर इट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर नार्कोटिक अँड हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स. ज्या प्रिस्क्रिप्शनवरती नार्कोटिक, फॉर एक्झाम्पल मॉर्फिन, ओपियम यासारखे ड्रग्ज दिलेले आहेत किंवा हॅबिट फॉर्मिंग सारखे, फॉर एक्झाम्पल कोडेन फॉस्फेट सारखे किंवा डायझेपाम सारखे हे जे काही ड्रग दिलेले आहेत, हे ड्रग जर प्रिस्क्रिप्शनवरती असतील तर त्या प्रिस्क्रिप्शनवरती डेट ही गरजेची असते. इट मस्ट बी मेन्शन ऑन. कारण का? की नार्कोटिक सारखे ड्रग असतील किंवा हॅबिट फॉर्मिंग सारखे ड्रग असतील तर पेशंट त्याचा काय करू शकतो? मिसयूज करू शकतो. आणि तो मिसयूज होऊ न देण्यासाठी आपल्याला प्रिस्क्रिप्शनवरती डेट मेन्शन करणं गरजेचं आहे. गेट इट? समजला मित्रांनो पहिला पॉईंट. त्यानंतर सेकंड आहे नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट. प्रिस्क्रिप्शनवरती नेम का गरजेचा आहे? तर मित्रांनो, टू आयडेंटिफाय द प्रिस्क्रिप्शन करेक्टली आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला त्याचे प्रिस्क्रिप्शन आयडेंटिफाय करण्यासाठी नेम गरजेचा आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड एज, सेक्स आणि वेट अल्सो. हे का गरजेचं आहे प्रिस्क्रिप्शनवरती? तर आपल्याला काय करावं लागतं की अकॉर्डिंग टू द एज, अकॉर्डिंग टू द जेंडर अँड अकॉर्डिंग टू द वेट टू कॅल्क्युलेट द करेक्ट डोस. आपल्याला एजनुसार, जेंडरनुसार आणि वेटनुसार डोस कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्यासाठी ह्या तीनही गोष्टी प्रिस्क्रिप्शनवरती मेन्शन करणं गरजेचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एज दिलेला असेल तर आपण अकॉर्डिंग टू द यंग्स फॉर्म्युला, अकॉर्डिंग टू द डिलिंग्स फॉर्म्युला त्यानुसार आपण काय करू शकतो? त्या पेशंटचं करेक्ट डोस
कॅल्क्युलेट करू शकतो. देन इन केस ऑफ जेंडर वी कॅन से दॅट वुमन्स आर द मोर सेन्सिटिव्ह कम्पेअर टू द मेन. वुमन्स ह्या मोर सेन्सिटिव्ह आहेत ड्रगसाठी कम्पेअर टू मेन. त्या केसमध्ये आपल्याला वेगळा डोस कॅल्क्युलेट करण्याची गरज पडू शकते. त्यानंतर इन केस ऑफ टायमिंग ऑफ प्रेग्नन्सी, इन केस ऑफ ब्रेस्ट फिडिंग वुमन अँड इन केस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, या तीनही वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्या वुमनला वेगळ्या डोसची गरज पडू शकते आणि तो वेगळा डोस आपल्याला कॅल्क्युलेट करता यावा, तो जेंडरवरनं कॅल्क्युलेट करता यावा, यासाठी प्रिस्क्रिप्शनवरती जेंडर किंवा सेक्स मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर वेट ऑल्सो इम्पॉर्टंट ऑन प्रिस्क्रिप्शन. वेट, पेशंटचं वजन किती आहे हे देखील प्रिस्क्रिप्शनवरती मेन्शन केलेलं पाहिजे. बिकॉज ऑफ अकॉर्डिंग टू द वेटनुसार क्लार्क्स फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, त्या पेशंटचं ॲक्युरेट डोस कॅल्क्युलेट करू शकतो. अँड दॅट्स वाय नेम, एज, जेंडर अँड वेट आर मस्ट बी मेन्शन ऑन प्रिस्क्रिप्शन. देन नेक्स्ट सुपरक्रिप्शन. आता सुपरक्रिप्शन काय आहे? सुपरक्रिप्शन इट मीन्स RX. सुपरक्रिप्शन म्हणजे काय तर RX. इट मस्ट बी रिटन बिफोर रायटिंग द प्रिस्क्रिप्शन. RX किंवा सुपरक्रिप्शन हे कधी लिहिलं जातं तर सुपरक्रिप्शन हे रिटन बिफोर रायटिंग द प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन लिहिण्याच्या अगोदर काय लिहिलं जातं? सुपरक्रिप्शन लिहिलं जातं, जे की सिम्बॉलमध्ये RX असं लिहिलं जातं. समजा फॉर एक्झाम्पल की हे प्रिस्क्रिप्शन आहे, इथं मेन्शन केलं आणि त्यानंतर काय करतात डॉक्टर, असं RX लिहितात. म्हणजेच काय आहे, हे काय आहे, हे सुपरक्रिप्शन आहे अँड इट मस्ट बी रिटन बिफोर रायटिंग द प्रिस्क्रिप्शन. म्हणजे प्रिस्क्रिप्शन लिहिण्याच्या अगोदर काय लिहिलं जातं, सुपरक्रिप्शन लिहिलं जातं. आणि हे जे काही RX आहे, हा RX सिम्बॉल जो आहे, हा RX सिम्बॉल आहे साइन ऑफ ज्युपिटर. RX symbol come from sign of Jupiter and Jupiter is the god of healing. म्हणजे काय की हा RX सिम्बॉल दोन ठिकाणून घेतलेला आहे. पहिला की तो साइन ऑफ ज्युपिटर, तो ज्युपिटरचा एक सिम्बॉल आहे म्हणून घेतलेला आहे. आणि ज्युपिटरच का तर ज्युपिटर इज द गॉड ऑफ हिलिंग. इट मीन्स अ फिजिशियन रिक्वेस्ट टू द गॉड टू रिकवर माय पेशंट. फिजिशियन काय करतोय, गॉडला रिक्वेस्ट करतोय की क्विक रिकव्हरी माय पेशंट. दॅट्स वाय RX मस्ट बी रिटन बिफोर रायटिंग द प्रिस्क्रिप्शन. नेक्स्ट RX इज द ॲब्रिवेशन ऑफ लॅटिन वर्ड. RX काय आहे, ॲब्रिवेशन आहे, लॅटिन वर्डचं ॲब्रिवेशन आहे, जो की मूळ शब्द आहे रिसिप्ट. इट मीन्स टेक थू. त्याला आपण काय म्हणू शकतो, टेक थू किंवा टेक यू असं देखील म्हणू शकतो. त्याला काय म्हणणार आपण, रिसिप्ट. आणि या रिसिप्टचं ॲब्रिवेशन काय आहे, RX आहे. इट मीन्स टेक यू और टेक थू, याचा रिसिप्टचा मिनिंग हा होतो. आणि त्यासाठी RX हे काय केलं जातं, सुरुवातीला लिहिले जातात. त्यानंतर नेक्स्ट इन्क्रिप्शन. तर मित्रांनो इन्क्रिप्शन काय आहे, तर इन्क्रिप्शन हा मेन पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन आहे. प्रिस्क्रिप्शनचा मेन पार्ट कोणता असेल तर तो आहे इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन इज द मेन पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन. बिकॉज का तर त्यावरती नेम अँड क्वांटिटी ऑफ मेडिसिन ही लिहिली जाते. इन्क्रिप्शनमध्ये नेम ऑफ मेडिसिन अँड क्वांटिटी ऑफ मेडिसिन लिहिली जाते. अँड इट मस्ट बी रिटन इन इंग्लिश लँग्वेज ॲज वेल ॲज इट मस्ट बी रिटन ऑन सेपरेट लाईन. कशी लिहिली जाते मित्रांनो, सेपरेट लाईनवरती एका मेडिसिनचं नाव आणि क्वांटिटी एका लाईनवरती लिहिली जाते. आणि त्याला काय म्हणणार आपण, इन्क्रिप्शन असे म्हणणार. त्यानंतर मित्रांनो इन्क्रिप्शन हॅव 3 पार्ट्स. इन्क्रिप्शनचे 3 पार्ट्स पडतात. त्यातला पहिला पार्ट्स पडतो तो म्हणजे बेस, दुसरा पार्ट पडतो ॲडजिवंट आणि तिसरा पार्ट पडतो व्हेइकल. समजतं मित्रांनो, आपण काय डिस्कस करतोय, कम्युनिटी फार्मसीच्या अंतर्गत जो प्रिस्क्रिप्शन पॉईंट आहे तो डिस्कस करतोय. त्यामध्ये आपण पाहिलं की व्हॉट इज द प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन इज डिफाईन ॲज इट इज अ रिटन ऑर्डर फ्रॉम रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू द फार्मासिस्ट टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स द स्पेसिफिक मेडिसिन टू द पेशंट. त्यानंतरचा पॉईंट पाहिला आपण की पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ऑन द बेसिस ऑफ टिपिकल रायटिंग फॉर्मॅट. लिहिण्याच्या पद्धतीने प्रिस्क्रिप्शनचे 8 पार्ट पडतात. त्यामध्ये डेट, सेकंड नेम, एज, जेंडर अँड वेट ऑफ पेशंट. त्यानंतर पाहिलं आपण सुपरक्रिप्शन. इट मस्ट बी रिटन बिफोर रायटिंग द प्रिस्क्रिप्शन. इट मीन्स RX. अँड सेकंड नेक्स्ट पॉईंट बघतो आपण इन्क्रिप्शन,
जो की प्रिस्क्रिप्शनचा मेन पार्ट आहे. मेन पार्ट का आहे मित्रांनो, तर त्या इन्क्रिप्शनमध्ये काय लिहिलं जातात, तर मेडिसिनचे नावं लिहिले जातात आणि क्वांटिटी लिहिली जाते. ही जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिली जाते. मेडिसिनचे नाव हे जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिले जातात, पण जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये काही लॅटिन ॲब्रिव्हेशन्स आणि वर्ड आपण यूज करू शकतो. आणि इच मेडिसिन नेम इट्स रिटन ऑन अ सेपरेट लाईन अलॉंग विथ इट्स क्वांटिटी. त्याच्या क्वांटिटीनुसार सेपरेट लाईनवरती आपण मेडिसिनचं नाव लिहिलं पाहिजे. त्यानंतर इन्क्रिप्शन हॅव 3 पार्ट्स. इन्क्रिप्शनचे 3 पार्ट्स पडतात. त्यातला पहिला पार्ट पडतो बेस, त्यानंतर ॲडज्युवंट आणि व्हेइकल. आणि आता समजा फॉर एक्झाम्पल इथं हे प्रिस्क्रिप्शन आहे आणि हा जो काही पार्ट आहे हा सगळा इन्क्रिप्शनचा. इथं वरती टायटल असेल, टायटल म्हणजे हॉस्पिटलचं नाव, समजा फॉर एक्झाम्पल ABC हॉस्पिटल. त्यानंतर इथं पेशंट नेम असेल, त्यानंतर इथं डेट असेल, इथं वेट असेल, इथं जेंडर असेल, हा सगळा. आणि इथं RX असेल आणि RX पासून तर सिग्नेचर ऑफ प्रिस्क्रायबर पर्यंतचा जो काही खूप मोठा स्पेस येतो तो सगळा स्पेस कोणासाठी असतो, तर तो सगळा स्पेस म्हणजे इन्क्रिप्शन आहे मित्रांनो. आणि त्यावरती काय लिहिलं जातं, ड्रगचे नाव आणि त्यांची क्वांटिटी लिहिली जाते. त्याला म्हणतो आपण इन्क्रिप्शन. त्यानंतर याचे जे काही पार्ट्स पडतात त्यातला पहिला पार्ट आहे बेस. बेस म्हणजे काय, तर ॲक्टिव्ह मेडिकामेंट्स. ॲक्टिव्ह मेडिकामेंट्स म्हणजे काय, API, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, बेस म्हणतो. जो आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर थेरपॅटिक इफेक्ट शो करणार आहे, दॅट रिस्पॉन्सिबल फॉर थेरपॅटिक इफेक्ट. त्याला म्हणणार आपण बेस. बेस मीन्स ॲक्टिव्ह मेडिकामेंट. बेस म्हणजे ॲक्टिव्ह मेडिकामेंट्स म्हणजेच API, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट दॅट रिस्पॉन्सिबल टू शोज द थेरपॅटिक इफेक्ट ऑन आवर बॉडी. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडज्युवंट. आता ॲडज्युवंट काय आहे, तर ॲडज्युवंट हा यासाठी ॲड केला जातो टू एनहान्स, टू इन्क्रीज द ॲक्शन ऑफ मेडिकामेंट. मेडिकामेंटची ॲक्शन एनहान्स करण्यासाठी काय ॲड केला जातो, ॲडज्युवंट ॲड केला जातो. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर आपण सांगितलं की माझं डोकं दुखतंय आणि खूप जास्त डोकं दुखतंय, तर त्यावेळेस डॉक्टर काय करतात, आपल्याला समजा पॅरासिटामॉल प्रिस्क्राईब करतात किंवा डायक्लोफिनॅक प्रिस्क्राईब करतात आणि त्यासोबतच एक डेक्झा दिली जाते किंवा एक ओमनाकॉर्टिल दिलं जातं. मग ओमनाकॉर्टिल और डेक्झा ॲक्ट्स ॲज अ ॲडज्युवंट. हे काय म्हणून काम करणारे, ॲडज्युवंट म्हणून काम करणारे. मग त्या डेक्झाने किंवा ओमनाकॉर्टिलने काय केलं, तर जो API मेन API आहे पॅरासिटामॉल किंवा डायक्लोफिनॅक, त्यांची काय केली, ॲक्शन वाढवली, ॲक्शन एनहान्स केली. त्यांना म्हणणार आपण ॲडज्युवंट. ठीक आहे मित्रांनो, समजलंय. अँड इट ऑल्सो इन्क्रीज द पॅलेटेबिलिटी ऑफ प्रोडक्टची ते पॅलेटेबिलिटी पण इन्क्रीज करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेइकल. व्हेइकल म्हणजे काय, की एक लिक्विड जे की आपण कशासाठी यूज करणार आहोत, टू डिझॉल्व द सॉलिड इन्ग्रेडियंट. सॉलिड इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला काय करायचे, डिझॉल्व करायचे. त्यासाठी आपण काय करणार, व्हेइकल यूज करणार. किंवा टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ आवर प्रोडक्टचं जर व्हॉल्यूम वाढवायचं असेल तरी पण आपण काय यूज करणार, व्हेइकल यूज करणार. अँड व्हेइकल इज द पार्ट ऑफ इन्क्रिप्शन. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इज द डायरेक्शन ऑर इन्स्ट्रक्शन. सबस्क्रिप्शन काय आहे, डायरेक्शन आहे किंवा एक इन्स्ट्रक्शन आहे जी की कुणाला दिलेली आहे, फार्मासिस्टला दिलेली आहे. सबस्क्रिप्शन इज द इन्स्ट्रक्शन ऑर अ डायरेक्शन. सबस्क्रिप्शन इज द इन्स्ट्रक्शन ऑर अ डायरेक्शन टू द फार्मासिस्ट. कुणासाठी आहे, तर फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्टसाठी आहे. कशासाठी आहे, रिगार्डिंग प्रिपरेशन ऑफ मेडिसिन अँड क्वांटिटी अँड नंबर ऑफ डोसेस. की सबस्क्रिप्शन इज डायरेक्शन फ्रॉम द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू द फार्मासिस्ट. सबस्क्रिप्शन ही डायरेक्शन आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे जे की डॉक्टरांनी, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरने फार्मासिस्टला दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे, प्रिपेरिंग द मेडिसिन कसे तयार करायचे त्यासाठी दिलेलं आहे. किती क्वांटिटी तयार करायची, किती डोस तयार करायचे त्या संदर्भात दिलेलं इन्स्ट्रक्शन, दिलेलं डायरेक्शन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो, सबस्क्रिप्शन. त्यानंतर सिग्नेचर, इट इज ऑल्सो डायरेक्शन. ही पण काय आहे, एक डायरेक्शन आहे. ही पण काय आहे, एक इन्स्ट्रक्शन आहे. पण हे कुणासाठी आहे, हे आहे पेशंटसाठी. हे सिग्नेचर इज द डायरेक्शन
टू द पेशंट. इट इज फ्रॉम ऑल्सो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ही जी काही इन्स्ट्रक्शन आहे, हे जे काही डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन किंवा इन्स्ट्रक्शन हे पण कुणी दिलेलं आहे? डॉक्टरांनी दिलेलं आहे, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरने दिलेलं आहे. आणि कुणाला दिलेलं आहे? तर पेशंटला दिलेलं आहे. मग कशा संदर्भात दिलेलं आहे? रिगार्डिंग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग. ड्रग ॲडमिनिस्टर कसा करायचा त्या संदर्भात ही जी काही डायरेक्शन दिलेली आहे ही पेशंटला. आणि हाऊ टू ॲडमिनिस्टर द ड्रग. तो ड्रग ॲडमिनिस्टर कसा करायचा आहे, व्हॉट इज द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, व्हॉट इज द टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्या संदर्भात दिलेली डायरेक्शन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? सिग्नेचर असं म्हणतो. अँड जनरली इट रिटन ॲज SIG सिग अशा पद्धतीने लिहिली जाते. आणि ही जी काही इन्स्ट्रक्शन आहे हे इन्स्ट्रक्शन जनरली रिटन ऑन प्रिस्क्रिप्शन. जनरली हे इन्स्ट्रक्शन प्रिस्क्रिप्शनवरती लिहिलं जातं. हे कोण लिहितं प्रिस्क्रिप्शनवरती? डॉक्टर लिहितात. आणि फार्मासिस्टचं काय काम असतं? इट मस्ट बी ट्रान्सफर टू द लेबल. फार्मासिस्टने काय करायचंय की ते डायरेक्शन काय करायचंय, डॉक्टरांनी दिलेलं डायरेक्शन लेबलवरती ट्रान्सफर करायचे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो की डॉक्टर एखाद्या टॅबलेटचं नाव लिहितात. समजा फॉर एक्झाम्पल टॅबलेट कॅल्पॉल असं नाव लिहिलं, टॅबलेट कॅल्पॉल 500 असं नाव लिहिलं आणि त्या खाली असे 2 सिम्बॉल काढतात, हे साईन काढतात. मग दिस इज द सिग्नेचर. हे काय आहे? सिग्नेचर आहे. म्हणजे काय की ही टॅबलेट दोन वेळेला घ्यायची आहे. ही टॅबलेट किती वेळेला घ्यायची आहे? 2 वेळेला घ्यायची आहे. मग हे जे काही सिग्नेचर आहे ही फार्मासिस्टने काय करायची असते? लेबलवरती ट्रान्सफर करून द्यायची असते आणि याला म्हटलं जातं सिग्नेचर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिन्युअल इन्स्ट्रक्शन्स. आता रिन्युअल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय की नंबर ऑफ टाइम्स प्रिस्क्रिप्शन कॅन बी रिफिल, की किती वेळेस प्रिस्क्रिप्शन आपल्याला रिफिल करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आपल्याकडे मागच्या डेटचं प्रिस्क्रिप्शन घेऊन आला तर त्याला ते प्रिस्क्रिप्शन किती वेळेस रिफिल करून द्यायचं हा डिजिट त्या प्रिस्क्रिप्शनवरती मेन्शन केला जातो. त्याला म्हणतो आपण रिन्युअल इन्स्ट्रक्शन्स. इन केस ऑफ क्रोनिक डिसीजेस फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन, डायबिटीज और थायरॉइड या केसमध्ये पेशंटला मेडिसिन घेण्याची गरज असते. आणि त्यावेळेस समजा एखादा पेशंट आहे त्या पेशंटला डॉक्टरांनी टॅबलेट कॉर्बिस 5 लिहिलंय. टॅबलेट कॉर्बिस 5 इन केस ऑफ हायपरटेन्शनच्या केसमध्ये कॉर्बिस 5 टॅबलेट दिली आणि ही टॅबलेट देताना त्यांनी 30 दिवसाची टॅबलेट दिली, म्हणजे 30 टॅबलेट दिल्या. आणि त्या पेशंटकडे पैसे कमी होते. त्याने काय केलंय की माझ्याकडे आत्ता 30 टॅबलेटचे पैसे नाही आहे, मी आत्ता 15 टॅबलेट घेऊन जातो. मग तो काय केला? 15 टॅबलेट घेऊन गेला आणि 15 दिवसानंतर पुन्हा आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण त्याला पुन्हा डॉक्टरांकडे पाठवणार का डायग्नोसिससाठी? तर नाही. इथं काहीतरी मेन्शन केलेलं असणार, डिजिट मेन्शन केलेलं असणार की एक वेळेस आल्याच्या नंतर याला पुन्हा ह्याच टॅबलेट द्यायचे आहे. 2 वेळेस इथं जर 2 डिजिट असेल तर आपण ह्याला रिन्युअल इन्स्ट्रक्शन म्हणणार की 2 वेळेस मागच्या डेटचं जरी प्रिस्क्रिप्शन आलं तरी आपण याला 2 वेळेस मेडिसिन देणार आहोत. म्हणजेच काय? दिस इज कॉल्ड ॲज रिन्युअल इन्स्ट्रक्शन. मित्रांनो सिम्पली एक डिजिट लिहिलेला असतो. फॉर एक्झाम्पल 1, 2 एक लिहिलेला असेल तर मागच्या डेटला 1 वेळेस आलं तरी पण आपल्याला ते प्रिस्क्रिप्शन रिफिल करून द्यायचं आहे. 2 जर लिहिलेलं असेल तर 2 वेळेस आला तरी ते प्रिस्क्रिप्शन आपल्याला रिफिल करून द्यायचे आहे. त्याला म्हणणार आपण इन्स्ट्रक्शन. मग याची काय गरज आहे तर टू प्रिव्हेंट मिसयूज ऑफ प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शनचा मिसयूज टाळण्यासाठी रिन्युअल इन्स्ट्रक्शन प्रिस्क्रिप्शनवरती मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर दॅट इज द सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. इट मस्ट बी मेन्शन ऑन द prescription. Signature must be signature of prescriber. It must be mentioned on the prescription. It become a valid to the prescription. प्रिस्क्रिप्शनला जर आपल्याला व्हॅलिड करायचं असेल, लिगल करायचं असेल तर त्या प्रिस्क्रिप्शनवरती डॉक्टरांची सही असणं गरजेचं आहे. त्याचसोबत ॲड्रेस ऑफ प्रिस्क्रायबर अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ प्रिस्क्रायबर हे मेन्शन असणं गरजेचं आहे. हे काय करतात मित्रांनो? सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर इट बिकम द व्हॅलिड टू द प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शनला व्हॅलिड बनवतात, लिगल बनवतात. आणि प्रिस्क्रिप्शनला लिगल बनवण्यासाठी प्रिस्क्रिप्शनवरती सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर मस्ट बी रिक्वायर. लिगल व्हॅलिडिटी काय प्रोव्हाइड करणार आहे? लिगल आपलं प्रिस्क्रिप्शन लिगल व्हॅलिडिटी प्रोव्हाइड करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनवरती मस्ट बी सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर टू
प्रिव्हेंट द मिसयूज. इन केस ऑफ अगेन हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज ऑर नार्कोटिक ड्रग्सच्या केसमध्ये त्या प्रिस्क्रिप्शनचं मिसयूज टाळण्यासाठी प्रिस्क्रिप्शनवरती सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर गरजेचा असतो. तर हे होतं मित्रांनो आजचं सेशन. थँक्यू.